मित्रांनो, तर आपल्या घरी होतं जागरणाचा कार्यक्रम. तर कार्यक्रमामुळं काय ब्लॉग व्हिडिओ अपलोड करायला मला जमलंच नाही मित्रांनो, कारण की मी एकटाच होतो सगळं बघायला. तर ते सगळं बघून हँडल करणं खूप अवघड असतं मित्रांनो, आहे का नाही? आणि मित्रांनो, कार्यक्रम म्हणलं असं समजू नका नुसतं जागरण गोंधळचंच होतं. माझ्या मुलाचा देखील बड्डे होता. त्याच्यामुळं त्याला पण कपडे वगैरे त्याची खरीदारी तुम्हाला दाखवेल त्याच्यासाठी काय काय घेतलं होतं आम्ही. ते पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा दाखवलं पण असेल, आहे की नाही? कदाचित मित्रांनो. तर बघा आमच्या गावातलं जागरण गोंधळ आमच्या घरचं कसं साजरं केलं आणि एक नंबर केला मित्रांनो त्या माणसांनी कार्यक्रम. छान, मला आवडला मित्रांनो. पाटील ऐकलं का ग? काय झालं गाणं? हे काय म्हणलो ना अरे तोंडाला म्हणा ना. मग आम्ही काय अरे मग आमचा आवाज आला नाही. आम्ही काय आमचं ताल होतं तुमचा आवाज कुठे गेला? आमचं ताल होता आमचा पण हा हा गाणं म्हणा. अरे नाचे देवारी ग नाचे देवारी किती राजा नाचे देवारी ग किती राजा किती राजा अरे कोणा धरती आणि कडा गडगी दुरी पलीकडं 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 या तिचा बना माझी गा उडवल्या पावला घोगडावरी माझी नाही का वाहून गेला आणि पेटरदानी मल्हार केला माझी नाही का वाहून गेला पेटरदानी मल्हार केला माझी नाही का वाहून गेला पेटरदानी मल्हार केला माझी नाही का वाहून गेला पेटरदानी मल्हार केला या गोऱ्या लोकांची देवारी
पडलं. का पडलं बरं? हातामध्ये खंग घेतलं दैत्याचं खंडन केलं. हा हा मग देवाचं नाव खंडोबा पडलं. मनी आणि मल्ल दैत्यांचं हरण केलं. मग दैत्य देवाला शरणार्थी देवा शेवटच्या क्षणाला हा की देवा तुमच्या नावाला जोडून आमचं नाव जगात आलं पाहिजे असा आशीर्वाद द्या म्हणे. बर देव म्हणे ठीक आहे, लोक मला मल्हारी हाक म्हणून हाका मारते हा हा तरी तुमचं नाव अमर राहील म्हणे. अमर राहील. मग ते मणी आणि मल्ल दैत्यांचं हरण केलं हा हा म्हणून देवाचं नाव मल्हार पडलं. बर हातामध्ये खडग घेऊन दैत्याचं खंडन केलं हा हा म्हणून देवाचं नाव खंडेराव पडलं. बघा खंडेराव पडलं. जुन्या गड म्हणून देवाला देखील लुटून दिला, कडे लोट केला हा हा म्हणून त्या गडाचं नाव कडे पठार पडलं. बर गडाच्या पायथ्याशी येऊन देवाला दैत्य मारला. हा हा देवाला जय मिळालं, जय बर म्हणून देवाना गावाचं नाव जेजुरी ठेवलं. बघा हा हा आणि आपण जेजुरी भक्तन केली जेजुरी बरं का. तिचं आधीचं खरं नाव जेजुरी नाही, मग तिचं खरं नाव आहे कायापुरी. कायापुरी बर जशी इंद्राची इंद्रापुरीपेक्षा या मणी म्हणल्या दैत्याची नगरी होती आणि तिचं नाव होतं कायापुरी. कायापुरी या पण देवाला दैत्य मारले, जय मिळालं म्हणून गावाचं नाव जेजेवाडी. जेजेवाडी आणि जेजेवाडी आपण भक्तांनी केली जेजुरी. जेजुरी नाही का. म्हणून बघा तर अशी या देवाची महिमा गावाच्या एवढी थोडीच आहे. हा हा एक चैत्र शुद्ध पौर्णिमेला भगवान शंकरानं अवतार धरला होता. बघा बर चैत्र शुद्ध पौर्णिमेला. हा आणि मग तुम्ही सगळं दैवाचं सैन्य. तर आपला काल जागरण गोंधळाचा रात्री कार्यक्रम होता. त्याच्यासाठी खूप असे पाहुणे पण आले होते, माझे नातेवाईक म्हणजे आत्या वगैरे मावळण आहे का नाही. तर मित्रांनो बरेच पाहुण्यांना सोडलं मित्रांनो, कारण रात्रीची जागरणूक होती आमची. कारण की ड्युटीला तेल वगैरे आपल्याला घरच्या व्यक्तीला टाकावं लागतं. त्याच्यासाठी ना आपण रात्रभर जागलो होतो. सकाळी 5 वाजेपर्यंत जागावं लागतं. म्हणजे कसं आहे बघा मित्रांनो, दिवस निघायच्या टायमिंगला झोपणं पण योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं जागच राहिलो, आंघोळ वगैरे केली आणि मग नंतर झोप घेतली मित्रांनो, आहे का नाही. ब्रश वगैरे केला, मस्त फ्रेश वगैरे झालो आणि झोपून गेलो. कारण की काहीच नाश्ता वगैरे नव्हता केला. मग उठलो मग सकाळी 11 वाजता. तर जेवण वगैरे केलं मित्रांनो, डबल दुपारी झोप घेतली, आहे का नाही. झोप वगैरे घेऊन मग आलतो इकडं मी आपल्या माळवणला आपल्या आत्याला सोडायला, आहे का नाही. तर त्यांना दिलंय बसून. तर चला जाऊ मग घरी आता, कारण की घरी अजून आपली मावशी आहेच. कारण की आता त्यांना पण सोडावं लागतं की काय, कारण की यायला कसं आहे मित्रांनो, जागा आहे बरं का त्यांना, काही लई लांब नाही आपली मावशी राहायला. तिथून बस आहे डायरेक्ट आपल्या घरापर्यंत. तरी देखीलच म्हणतात का सोडायला आणि जायला परवडत नाही मित्रांनो, कारण की एवढं वाहतूक पण एवढी आहे ना. त्याच्यापेक्षा बसमध्ये बसून दिलं नाही ते पण सुखरूप जाते आणि आपण पण सुखरूप असतो. तर चला जाऊ घरी मग, आहे का नाही. वाट बघत असते ते घरी. आणि ना मित्रांनो इकडे सकाळच्या टायमिंगला फिरायला एकच नंबर एरिया होता बरं का हा. आता बघा किती घाण वगैरे झाले इथं. हे स्क्रॅप मटेरियलचं गोदाम पण झालं, इतके घाण झाले मित्रांनो. आता आधी ना मी इकडेच फिरायला वगैरे यायचो, आहे का नाही. सकाळी इकडे चौकात नव्हतं जात, मग इकडेच यायचो आपल्या पै चालत किंवा रनिंग करत जायचो मित्रांनो त्या हॉटेलपर्यंत. रोडला हायवे रोडला लागायचो. फिरून निघालो ना मस्त पैकी यायचो. पण काय सगळं पानचटपणा करून ठेवला हॉटेलवाल्यांनी, सगळे घाण तिथं आणून टाकते. त्याच्यामुळे इतका वास येतो ना, जायला नकोच, गेलेलं नाही तेच बरं राहणार. त्याच्यापेक्षा इकडं फिरलेलं बरं, आहे का नाही. काय बघा इथं आंब्याचा बाग आहे. हो मित्रांनो इतकं म्हणजे या बघा इथं सागवानचे झाड आहे बरं का मित्रांनो, एवढे मोठे दिसतात ते. या बघा समोर चिचाचे झाड. आता चिचा पण झोडायला चालू झालेले. आमच्या तरी पोरं घेतात पण ते चिचा झोडायला. किलोवर का काही विकतात वाटतं ते. विकत घ्यायचं झाड आणि काय नाही केलं तो माल घ्यायचा आणि तो विकायचा, आहे का नाही. पोचू घरी मग आपण 4 तर वाजले मित्रांनो. तर काल आपलं जागरण तुम्हाला तर माहिती आहे का नाही. तर आता बघा सगळे पाहुणे रावळे ज्याचे त्याच्या घरी गेलेत. आत्याला वगैरे बसून दिलं गाडीत मित्रांनो दुपारी आणि आलोय मित्रांनो. दुपारी म्हणजे 4-1 वाजता बघा आमच्या किती गाड्या आल्यात आता आमच्या बाळाला. एक मोठी एक छोटी. आणि कसं आहे आता बड्डे पण होता, त्याच्यामुळं काय गाडीचं तर एक आजोबानीच घेतली आणि एक आम्हीच घेतली, आहे का नाही. म्हणजे असं घेतलं मित्रांनो छानपैकी. दाखवेल तुम्हाला एखाद्या दिवशी गाड्या पण. तर मित्रांनो बघा मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपलं परंपरा तर लाईक फॉलो नक्की करा मित्रांनो, शेअर करा व सर्वांना जय आदिवासी व शुभ रात्र.